खर तर शहापूर हे नाव आज तुम्ही सार्थ ठरवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पावसामुळेच पूर येतो असं नाही, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्यामुळे सुद्धा माणसांचा पूर येतो, हे तुम्ही या शहापूरवाल्यांनी सिद्ध केलेलं आहे. बोला भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा. माझ्या आधीच्या सगळ्या वक्त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन केलं, राज्य सरकारच्या योजनाही सांगितल्या. मी काय फार योजनांच्या माहितीच्या मागे जाणार नाही. आपल्याला सगळ्यांना माहित आहेत काय योजना आहेत, कोणी केलेत. पण पांडुरंगने या ठिकाणी सांगितलं की माझा 600 मतांनी पराभव झाला आणि लाडक्या बहिणींच्या मुळे झाला. पांडुरंगला जर आधी समजलं असतं तर. पण पांडुरंग, आता एक गोष्ट लक्षात ठेव, तू आता सगळ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका देवाभाऊ आहे ना, त्यांच्या पक्षात आलेला आहे. त्याच्यामुळे आता तू पण लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झालेला आहे. त्यामुळे आता येणारी कुठलीही निवडणूक असो, फक्त विधानसभाच नाही, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. खरे तर विकासाच्या नावाने मत मागण्याचा अधिकार सगळ्यात आधी भारतीय जनता पार्टीला आहे. त्या भारतीय जनता पार्टीने सदृश विकास जो आपल्या डोळ्याला दिसतो तो विकास करण्याचं काम केलेलं आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून, कमीत कमी मला वाटतं 50 वर्षापासूनची मागणी जी वाशिंद ब्रिजची होती, जिल्हा परिषदेच्या बैठकीमध्ये हा विषय काढला नाही असा एकही दिवस त्यांचा गेला नाही. एकदा तर नाईक साहेबांना पालकमंत्री असताना त्या ठिकाणी नेलं, मीही उपस्थित होतो आणि नारळ फोडला होता. पण खऱ्या अर्थाने त्या नारळाचं पाणी त्या पुलाला लावण्याचं काम कोणी केलं असेल तर ते मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत आलं, त्या सरकारने केलं आणि म्हणून वाशिंदचा ब्रिज आपल्याला बघायला मिळतो. कलमगावचा आपला अंडरपास असेल, आपलं काय भास्कर होईल का, विठ्ठल होईल, आहे का, आपल्यातच नाही. त्याने अनेकदा मला या बाबतीतली मागणी केली आणि जेव्हा मी गावात गेलो तेव्हाही त्यांनी मला सांगितलं की साहेब, अनेक चुका आम्ही केल्या, तरी तुमचं आमच्या गावाकडे लक्ष आहे. आता 14 गावांचा आमचा जो त्रास आहे तो कायमचा दूर करा, अंडरपास मंजूर करा. आपण 28 कोटी रुपये त्यालाही मंजूर केले आणि तो अंडरपासचं काम आता सुरू आहे. उंबरमाळीचं रेल्वे स्टेशन असेल, त्याला दर्जा होता, परंतु तो रेल्वे स्टेशन त्याचं काम त्या ठिकाणी होत नव्हतं. तानशेतचं असेल, त्यावेळेला पांडुरंग आदनार होता, पांडुरंगने आम्ही दोघांनी जाऊन त्या ठिकाणी भूमिपूजन केलं होतं. ही न होणारी कामं आपण केली. आज 548 या रस्त्याचा उल्लेख झाला. हा रस्ता ही सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर करण्याचं काम आपण केलं. पण दुर्दैव आहे शहापूरकरांचं, मुरबाडकरांचं. मला आता पत्रकारांनी सांगितले, साहेब एक असा माणूस तुमच्यावर टीका करत होता. शहापूरला एक तहसीलदार आल्या, त्या तहसीलदारांचं काम भेवडीतून चालत होतं. असं कधी होतं का? एखादा तहसीलदार काय भिवंडीतलं काम करणार का शहापूरच्या? ज्यांनी या सगळ्या रस्त्याचा सत्यानाश करून टाकला, अशा माणसाला माझ्यावर आरोप करण्याचा किंवा टीका करण्याचा अधिकार तरी पोचतो का?
पाहिजे. आपण काय करतो, कसं वागतो याचा थोडा तरी विचार करायला पाहिजे. शहापूर शहरामध्ये मी आता विवेकला सांगितलं, बऱ्याचदा अशी भाषणं येतात कानावर, हे मुरबाड बघा आणि शहापूर बघा, मुरबाड नगरपंचायतीचा विकास बघा, शहापूर नगरपंचायतीचा विकास बघा. अरे शहापूरला सुद्धा मला वाटतं काम करायला जागा तरी आहे का शिल्लक आता? म्हणजे शहापूरवाल्यानं कमी लेखण्याचं काम मुरबाडवाले नेहमी करतात. पण तुम्ही स्वतःची स्तुती करा, पण दुसऱ्याला कमी लेखण्याचं काय काम? मी स्वतः शहापूर शहराच्या विकासासाठी 65 कोटीचा निधी जवळजवळ दिलेला आहे. आणि आता शहापूरला निधी द्यायचा तर काय काम करायचं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे. काम करायला काही कामच शिल्लक राहिले नाही. इतका विकास शहापूर शहराचा मग आपले मित्र पक्षाचे असलेले शिवसेनेच्या लोकांनी केलाय आणि आपणही केलाय. दोन्ही पक्षाच्या लोकांनी केलेला आहे. तुमच्या बावली धरणाची, बावली डॅमच्या वरून येणारी पाण्याची योजना आहे, ही कोणी केलंय? पांडुरंग त्याच्यासाठी प्रयत्न करत होता. राष्ट्रवादीत असताना तेव्हापासून प्रयत्न करते. पण आता तर आम्ही दोघांनी प्रयत्न केल्यामुळे पांडुरंग आज बीजेपीत आल्यानंतर हा सगळा प्रयत्न बीजेपीचा असं आपण बोलू शकतो की नाही बोलू शकत? मग तुमच्यासाठी ग्रॅव्हिटीने येणारं पाणी जे बावली धरणातल्या योजना पूर्ण झाली, ते तुम्हाला पाणी देण्याचं काम ही भारतीय जनता पक्षाच्याच माध्यमातून झालेलं आहे. आणि म्हणून मी सांगितलं की विकासाच्या नावावर कोणाला मत मागण्याचा अधिकार असेल तर तो फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीला. बाकी व्यक्तिगत लाभाच्या योजना ज्या देण्याचं काम केलं तर केलं. आज या ठिकाणी कपिल पाटील फाउंडेशनचाही उल्लेख आहे. कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून भास्कर जाधव, सुभाष हरड असतील, विवेक असतील, कितीतरी लोकांना आपण उपयोगी पडले. तुमच्याकडे भूकंपाचे धक्के झाले, त्या ठिकाणी सगळे बघायला गेले, कोणी काय केलं नाही. पण आपल्या प्रत्येकाला 11,000चा चेक कपिल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून ज्याच्या ज्याच्या घराला भेगा गेल्या होत्या, जास्त नुकसान झालं होतं, जे सरकारच्या रेकॉर्डवरची जी नावं होती त्यांना सगळ्यांना देण्याचं काम केलं. नंतर मधल्या काळामध्ये अवेळी पाऊस झाला, पत्रे उडले, त्यांनाही आपण मदत देण्याचं काम केलं. आरोग्याच्यासाठी कितीतरी लोकांना आपण मदत केली असेल. मधल्या काळात एक घर जळालं, त्या आपल्या भगिनीलाही मदत देण्याचं काम केलं. भास्कर जाधव अध्यक्ष असताना सगळ्यांना सोबत घेऊन अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्यांनी कपिल पाटील फाउंडेशनचंही केलं आणि भारतीय जनता पक्षाचं तर त्याच्यापेक्षा जास्त काम केलं. तर मी पांडुरंगला विचारत होतो की तुझ्यासोबत जिल्हा परिषदेचे किती सदस्य आले? त्यांनी सांगितलं 2 आले, 1 येणार आहे. हे 3 आले. मी आपण 0वरून 3 वर तर आलो. आणि तुम्हाला असं वाटतंय का पांडुरंग बरोबरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला? नुसताच केला असेल का? त्यांनी सांगितलं की 14ला भारतीय जनता पक्षाची परिस्थिती काय होती. आपण सर्व कार्यकर्त्यांनी इतकी मेहनत केली की आज पांडुरंग बरोबरांना असं वाटलं मी भारतीय जनता पक्षात गेल्याशिवाय आमदार होणार नाही. ही ताकद भारतीय जनता पक्षाची निर्माण करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं. जिल्हा परिषद पंचायत समिती, मला मगाशी पत्रकारांनी प्रश्न विचारला की साहेब तुमच्या मित्र पक्षाचा कालच झाला का? काल स्नेहभोजन झाला का मेळावा झाला? त्यांनी सांगितलं की आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे. 15 जागा जिल्हा परिषद, 30 जागा पंचायत समिती लढायची तयारी करा. मला सांगितलं तुमची भूमिका काय? मला माझ्या पक्षाचा निर्णय करण्याचा अधिकार मला नाही. माझ्या पक्षाचे नेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब जे सांगतील ते, माझ्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणजी जे सांगतील ते, युती करण्याचा अधिकार त्यांना आहे. आणि मला असं वाटतंय की त्यांच्या पक्षातही, मला त्यांच्या पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, पण त्यांच्या पक्षातही याचा सगळ्याचा निर्णय सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबच घेतील, सन्माननीय अजितदादा पवारच घेतील. आणि वरिष्ठ पातळीवरून जो निर्णय आहे युतीचा आला तर आपण सांगणार का आम्हाला युती नको? आणि युती करू नका सांगितलं तर आपण सांगणार का नाही ना आम्ही करतो?
जर आम्हाला वरून सांगितलं गेलं की तुमच्या स्तरावर तुम्ही निर्णय घ्या, तर आपल्या स्तरावर निर्णय करण्याच्यासाठी आपण त्या दिवशी सांगितलं की आपल्या स्तरावर आमची तयारी आहे, पण कोणाची तयारी युती करायची नसेल तर त्याला आपण काय करू शकत नाही. म्हणून आतापासूनच संभ्रम निर्माण करण्याचं काम महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी करणार नाही. आता मधल्या पिरियडमध्ये एक भाषण होण्याचं काय मला काही तुम्हाला सांगायचं. त्या भाषणामध्ये असा उल्लेख होता की शहापूरला भारतीय जनता पार्टी शून्यावर होती. आमच्याशिवाय, आम्ही लक्ष घातल्याशिवाय शहापूरमध्ये काय होणार नाही. हे खऱ्या अर्थाने त्याचं वाईट वाटून घ्यायचं नाही. ह्याच्यातनं प्रेरणा घ्या, प्रोत्साहन घ्या. कोणी जर आपल्याला असं बोलत असेल तर आपण आपली अशी ताकद लावली पाहिजे की कोणी मदत नाही केली तरी चालेल, युतीत लढलो तर जेवढ्या वाट्याला जागा येतील तेवढ्या 100% निवडून येतील, आणि युतीत नाही लढलो तर 15 पैकी 13 तरी जागा आम्ही निवडून आणू. अशा प्रकारची भावना प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या मनामध्ये आणली पाहिजे. कोणी आपल्याला जर दिवसत असेल तर त्याला शब्दाने उत्तर देण्याचं काही कारण नाही. त्याला कृतीतून उत्तर द्या. आपोआपच समजेल आपली ताकद काय. आणि तुमची, माझी, आपली सगळ्यांची जबाबदारी आता वाढलेली आहे. त्या ठाणे जिल्हा परिषदेवर मला वाटतं पंचायत समितीवर पण कधी भाजपचा सभापती झालाय का? उपसभापती झाला रे, सभापती. मग तुमची माझी जबाबदारी ही वाढलेली आहे. यापूर्वी पंचायत समितीवर भाजपचा सभापती नाही, जिल्हा परिषदेवर भाजपचा अध्यक्ष नाही. आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला आणि ठाणे जिल्ह्याचा सन्मान म्हणून रवींद्र चव्हाण यांना पहिल्यांदा ठाणे जिल्ह्याला प्रतिनिधित्व महाराष्ट्र राज्याचं करण्याची संधी दिली. आपल्या जिल्ह्याचा जर आपला प्रदेशाध्यक्ष असेल तर त्या प्रदेशाध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली आपली जबाबदारी आहे ठाणे जिल्हा परिषदेवर आणि शहापूर पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा लागलाच पाहिजे.